Hello students, good morning everyone. As you know that we have started a lesson that the thief story. तुम्हाला माहिती आहे आपण आपला जो लेसन आहे द thief story एका चोराची कहाणी हा लेसन स्टार्ट केलेला आहे. In that lesson we have seen that the thief had made to the Anil that Anil was very interested in the kushti like wrestling. So but he was a writer. अनिल हा जो काही व्यक्ती आहे तो कुस्तीमध्ये इंटरेस्टेड आहे, रेसलिंगमध्ये इंटरेस्टेड आहे, बट ही वॉज अ रायटर, तो एक रायटर आहे. अँड दॅट थिफ वेन ही थिफ मेड टू द अनिल, दॅट थिफ डिसाइडेड दॅट ही विल स्टे विथ हिम अँड आफ्टर सम टाईम ही विल रॉब हिम. मग त्याने ज्यावेळेस थिफ त्या अनिलकडे पाहिलं त्यावेळेस दॅट थिफ डिसाइडेड दॅट की मी आता या अनिलसोबत राहीन आणि काही दिवसानंतर त्याच्याकडे चोरी करीन. सो ही बेग्ड हिम फॉर अ वर्क. देन अनिल सेड आय कांट पे फॉर यू. मग अनिलने सांगितलं की ठीक आहे मी तुला काम दिलं तरी मी तुला काही पैसे देऊ शकत नाही. देन द थिफ सेड दॅट ओके यू जस्ट फीड मी, म्हणजे तू मला फक्त जेवू घाल आणि राहायला जागा दे. देन अनिल सेड ओके इफ यू कॅन कुक देन आय कॅन फीड यू, म्हणजे तू जर का जेवण बनवू शकत असशील तर मी तुला खायला सुद्धा देईन. देन आफ्टर सम डेज अँड डेज ओव्हर अँड अनिल ओनली टॉट हिम टू हाऊ टू कुक. म्हणजे काही दिवस गेल्यानंतर अनिलनेच त्याला शिकवलं की जेवण कशा प्रकारे बनवायचं. आणि वन डे अनिल गॉट सम मनी बाय सेलिंग अ बुक टू द पब्लिशर, म्हणजे एका पब्लिशरला त्याने बुक सेल केल्यानंतर त्याला काही पैसे मिळाले. अँड दॅट थिफ सॉ दॅट मनी, म्हणजे त्या थिफने चोराने ते पैसे बघितले. अँड वेअर ही हॅड केप्ट दॅट ऑल्सो ही हॅव सीन. अँड आफ्टर दॅट ही वॉज स्टार्टेड टू थिंक आय कॅन नाव रॉब हिम. मग त्याने विचार करू लागला की मी आता ह्या पैशाची चोरी करू शकतो. अँड फायनली ही रॉब्ड ऑल्सो. अँड फायनली त्याने शेवटी त्याच्याजवळच्या त्या पैशाची चोरीसुद्धा केली. अँड ही रश्ड फ्रॉम देअर, आणि तिथून तो पळून गेला. ही वॉज ट्राईंग टू कॅच द 10:30 लखनौ एक्सप्रेस बट ही कांट. तो लखनौ एक्सप्रेस पकडायलासाठी गेला खरा पण तो पकडू शकला नाही. अँड नाव ही वेंट टू द मार्केट. नाव रिमेनिंग स्टोरी वी विल सी. I went back to the bazaar and sat down in the shelter of clock tower. Just a minute. I found myself in the Maidan and sat down ऑन अ बेंच. मग ज्यावेळेस तो त्याच्या बाजारमध्ये त्याच्या जर ट्रेन गेल्यामुळे रात्र त्याला काढायची होती. सो ही वेंट टू द बाजार ऑर मार्केट अँड आय फाउंड माय सेल्फ इन द मैदान अँड सॅट डाऊन ऑन द बेंच. मग शेवटी तो एका मैदानात गेला आणि तिथं त्याला बेंचवरती बसला. द नाईट वॉज चिली. रात्र कशी होती? थंडीची होती. इट वॉज अर्ली नोव्हेंबर. ॲट अ लाईट ड्रिझल ॲडेड टू माय डिस्कम्फर्ट. मग तो मंथ कोणता होता? नोव्हेंबरचा महिना होता, त्यामुळे थोडीशी थंडी रात्रीत थंडी बऱ्यापैकी होती. सून इट वॉज रेनिंग क्वाईट हेविली. आणि लवकरच काय झालं की पाऊससुद्धा जोराचा यायला लागला. माय शर्ट अँड पायजमाज स्टक टू माय स्किन. आणि पाऊस पडल्यामुळे मी भिजलो आणि माझा शर्ट आणि पायजमा जो कसा होता तो अंगाला चिटकला. अँड अ कोल्ड विंड ब्ल्यू द रेन अक्रॉस माय फेस. आणि हवा जशी यायची, कोल्ड विंड थंड हवा जशी यायची ती माझ्या फेस म्हणजे चेहऱ्याला स्पर्श करून जेव्हा जायची त्यावेळेस काय व्हायचं? अर्थातच मला थंडी वाजायची. हु इज सेइंग दॅट? थिफ. आय वेंट बॅक टू द बाजार अँड सॅट डाऊन इन द शेल्टर ऑफ क्लॉक टॉवर. मी पुन्हा मार्केटमध्ये आतमध्ये गेलो आणि सॅट डाऊन म्हणजे एका क्लॉक टॉवरच्या म्हणजे घड्याळाचा एक टॉवर होता त्या टॉवरच्या शेल्टरच्या खाली मी बसलो. द क्लॉक शोड मिडनाईट. आणि घड्याळाने दाखवलं की आता मध्यरात्र झालेली आहे. मिडनाईट म्हणजे मध्यरात्र. आय फेल्ट फॉर द नोट्स. दे वेर डॅम्प फ्रॉम द रेन. अनिल्स मनी इन द मॉर्निंग ही वूड. आता तो अर्थातच भिजला होता त्यामुळे त्याच्याजवळचे पैसेसुद्धा काय झाले होते? भिजले होते. अनिल्स मनी इन द मॉर्निंग ही वूड प्रोबॅबली हॅव गिवन मी 2 or 3 rupees to go to the cinema.
बट नाव आय हॅड इट ऑल. मग तो काय विचार करू लागला सकाळ झाल्यानंतर, अरे वा, हे आहेत अनिलचे पैसे. आता यामधले त्याने काय केलं असतं की मला अर्थातच 1 किंवा 2 रुपये दिले असते आणि म्हणलं असता सिनेमाला जा, पण आता माझ्याकडे हे सगळेच पैसे माझे आहेत. आय कुडंट कुक हिज मील्स, रन टू द बाजार टू लर्न टू राईट होल सेंटेन्स एनीमोर. नाव आय कुडंट कुक हिज मील, म्हणजे आता मी काय त्याचं जेवण नाही बनवू शकत. रन टू द बाजार और लर्न, आणि मला काय आता त्याचं जेवणही बनवायचं नाही, शिवाय बाजारात काही आणायलाही जायचं नाही किंवा काही लिहायलाही शिकायचं नाही आहे, असा तो विचार करत होता. मीन्स अनिल वॉज टीचिंग हिम हाऊ टू राईट, म्हणजे अनिल त्याला साक्षर करत होता, लिहायला शिकवत होता. शिवाय अनिल वॉज टीचिंग हिम हाऊ टू कुक, हाऊ टू गो इन टू द मार्केट, हाऊ टू बाय समथिंग, म्हणजे अनिल त्याला एक बेसिक गोष्टी शिकवत होता. बट नाव ही इज थिंकिंग दॅट नाव आय डोंट वॉन्ट टू डू दॅट ऑल द थिंग्स एनीमोर, म्हणजे आता इथून पुढं मला काही हे सगळं करायचं नाही आहे. आय हॅड फॉरगॉटन अबाउट देम इन द एक्साइटमेंट ऑफ द थेफ्ट. होल सेंटेन्स I knew could one day bring me more than a few hundred rupees. It was a simple matter to steal, and sometimes just as simple to be caught, but to be a really big man, a clever and respected man, was something else. I should go back to Anil, I told myself, if only to learn to read and write. म्हणजे आता तो विचार करू लागला की मी फक्त लिहिण्यासाठी किंवा वाचण्यासाठी किंवा एखादा चांगला व्यक्ती बनण्यासाठी मी जर का लिहिलं, वाचलं, शिकलो तर मी एखादा चांगला व्यक्ती अर्थातच बनेन, आणि मग मला चोरी सोडावी लागेल. मग हे सगळं करण्यासाठी मी पुन्हा अनिलकडे जाऊ का, अशा तो विचारात होता. आय हरीड बॅक टू द रूम फीलिंग व्हेरी नर्वस. आणि शेवटी त्यानं काय केलं की हां ठीक आहे, मला परत गेलंच पाहिजे, मला शिकायचं आहे, काहीतरी लिहायला वाचायला शिकलं पाहिजे, मला एक चांगला माणूस बनायचा आहे, ह्या विचारानेच तो पुन्हा परत त्या रूमकडे पळत आला. आणि तो कसा होता त्यावेळेस, नर्वस, म्हणजे अगदी दुःखी होता, नर्वस होता. फॉर इट इज मच इझियर टू स्टील समथिंग दॅन टू रिटर्न इट अनडिक्टेटेड. म्हणजे तो आता काय म्हणतोय, एखाद्याला चोरणं सोपं आहे, चोरी करून जाणं सोपं आहे, पण चोरी करून गेल्यानंतर पुन्हा वापस येणं खूप अवघड आहे. आय ओपन द डोअर क्वाइटली. मी हळूवारपणे दरवाजा उघडला. देन स्टूड इन द डोरवे. आणि मी दरवाजातच उभा राहिलो. इट कुडंट मूनलाईट. अनिल वॉज स्टील अस्लीप. इन क्लाउडेड मूनलाईट. क्लाउडेड मूनलाईट म्हणजे थोडक्यात पहाट झालेली होती, आणि पहाट झालेली असताना अनिल तरीसुद्धा काय होता, झोपेतच होता. आय क्रेप्ट टू द हेड ऑन द बेड अँड माय हँड केम अप विथ द नोट्स. मी त्याच्या बेडजवळ गेलो आणि माझे हात कुठे गेले, माझ्या जवळच्या नोटांकडे गेले. आय फेल्ट हिज ब्रीथ ऑन माय हँड. आय रिमेन स्टील फॉर अ मिनिट. आणि माझा ज्यावेळेस हात तिथे होता त्यावेळेस माझ्या हातावरती त्याच्या श्वासोश्वासाचे ब्रीदिंगचे काय होत होतं, मला अनुभव येत होता. देन माय हँड फाउंड द एज ऑफ द मॅट्रेस अँड स्लीप्ड अंडर इट विथ द नोट्स. आणि शेवटी मला मॅट्रेसचा कोपरा मिळाला आणि त्या मॅट्रेसच्या कोपऱ्यामध्ये मी हळुवारपणे त्या नोटा पुन्हा घसरवत नेल्या. आय अवोक लेट नेक्स्ट मॉर्निंग टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी. आणि तिथेच मी काय केलं, झोपून गेलो. आणि मी ज्यावेळेस उठलो त्यावेळेस मला खूप उठायला उशीर झाला, बिकॉज द होल नाईट ही वॉज अवेक ओनली. म्हणजे पूर्ण रात्री तो काय होता, जागाच होता. त्यामुळं काय झालं, आय अवोक लेट इन द मॉर्निंग. पूर्ण रात्रभर तो जागा असल्यामुळे सकाळी त्याला उशिरा जाग आली. आणि त्यानं पाहिलं की अनिलने ऑलरेडी चहा बनवलेला होता. He stretched out his hand towards me. There was a 50 rupee note between his finger. आणि त्याचा हात माझ्या हाताकडे येत होता आणि त्याच्या हातामध्ये काय होते, 50 रुपये होते. माय हार्ट सँक म्हणजे फेल्ट डिस्प्रेस्ड. म्हणजे आता माझ्या हृदयात धडधड व्हायला लागलं, मला असं हृदय जोराने धडधडू लागलं. आय थॉट आय हॅड बीन डिस्कवर्ड.
म्हणजे मला आता कळेल ना मी काय करू ते. आय मेड सम मनी येस्टरडे, ही एक्सप्लेन. नाव यू विल बी पेड रेग्युलरली. मग तो त्याला काय बोलला की मला काही पैसे काल मिळालेले आहेत, आता मी इथून पुढे तुला रेग्युलरली पे करू शकतो. अर्थातच म्हणजे त्यानं काय केलं, त्याची तिथं जो त्याचं काही काम करत होता त्या कामाबद्दलची सॅलरी त्याने त्याला दिली 50 रुपीज नाव. आणि तो काय बोलला की इथून पुढे रेग्युलरली मी तुला पे करू शकेल. My spirits rose. Spirits rose means become very hopeful. But when I took the note, I saw it was still wet from the night's rain. आणि त्यावेळेस काय झालं, मला जरा माझ्या मनाला धीर आला की ठीक आहे आता मला नेहमी पैसे मिळत राहणार. आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस नोट ती हातात घेतली त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं की ती नोट अजूनसुद्धा कशी आहे, ओलसर आहे. टुडे वी विल स्टार्ट रायटिंग सेंटेन्स, ही सेड. मग तो त्याला काय बोलला की आजपासून आपण वाक्य लिहायला शिकणार आहोत. मग तो त्या कशासाठी परत आला होता, लिहायला शिकायलासाठीच तो पुन्हा वापस आला होता, का तर त्याला इच्छा होती की आपण कोणतरी मोठा माणूस बनवू शकतो. ही न्यू बट नायदर हिज लिप्स नॉर हिज आईज शोड एनिथिंग. म्हणजे आता अनिलला हे कळलं होतं, काहीतरी कळलं होतं त्याला, पण त्याचे ओठसुद्धा हे सांगत नव्हते की मला काहीतरी कळले, शिवाय त्याचे डोळेसुद्धा दाखवून देत नव्हता तो की त्याला सगळं कळलेलं आहे. म्हणजे हे असं ह्याला वाटत होतं, चोराला असं वाटत होतं की अनिलला सगळं काही कळलंय पण तो दाखवून देत नाहीये. आय स्माइल्ड ॲट अनिल इन माय मोस्ट अपेलिंग वे. आणि नेहमीच्याच अशा अगदी निरागस अशा स्माईलने मी अनिलकडे बघून स्माईल दिली. अँड द स्माईल केम बाय इटसेल्फ विदाउट एनी एफर्ट. आणि कोणतेही अगदी दुःखी कष्टी अशा भावनेने न देता अनिलने सुद्धा मला रिटर्न स्माईल दिली. म्हणजे आम्ही दोघांनीही एकमेकांकडे बघून स्माईल दिली. नाव सी, here we have done the lesson. So again you have to read the lesson carefully and then afterwards you have to solve a English workshop. It is on page number 12 and 13. From that workshop you have to solve till question number 6. Means question number 1 to question number 6 you have to solve the English workshop. Thank you.